आज होतं एक स्पेशल कारण, त्यामुळं मी गेले होते शॉपिंगला. तर चला पाहूया. तर रामकृष्ण हरी मंडळी. तर सकाळ सकाळी उन्हाला मात देत व स्वतःचं संरक्षण करत मी चालले होते ऑफिसला. तर आयुष्यामध्ये आणि आरशावरती किती डाग असले तरी आरशात फ्लेक्स करणं इज अ मस्ट हा. तर सकाळी ऑफिसला पोहोचल्यानंतर मी काही डेलीचं वर्क आहे ते करायला घेतलं. तर मी हा आता व्लॉग खूप दिवसानंतर टाकते आहे, कारण की माझ्या लाईफमध्ये थोडे पर्सनल इश्यूज चालू होते व काही जी निगेटिव्हिटी असते ती मला खूप मोठ्या प्रमाणात जाणवत होते. त्यामुळे मी माझे व्लॉग्स करणं बंद केलं होतं. बट माणसाने किती आयुष्यात अडचणी आल्या किंवा काही निगेटिव्हिटी आली तरी आपलं जे काही काम आहे ते करणं थांबवलं नाही पाहिजे. त्यामुळे मी सुद्धा व्लॉग बनवणं पुन्हा एकदा चालू केलेलं आहे. तर माझ्या ऑफिसच्या टाईममधून मला थोडाफार वेळ मिळतो, तर तो मी सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी यूज करते. तर मी माझं शिक्षणसुद्धा चालू ठेवलेलं आहे साईड बाय साईड. सो मी ते सुद्धा एक कंटिन्यू करत असते ऑफिसच्या टाईममध्येच. सो तुम्हीसुद्धा नवीन नवीन स्किल तुमच्यात आत्मसात केलेच पाहिजे. किती मोठं झालं तरी नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. तर ऑफिसवरनं सुटल्यावर मी गेले होते शॉपिंगला, कारण की माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिचा होता बड्डे. तर तिचा उद्या बड्डे असल्यामुळे तिला शॉपिंग करायची होती. तर आम्ही भरपूर सारे ड्रेस तिच्यासाठी सिलेक्ट करत होतो आणि ती एक एक ड्रेस मला ट्राय करून दाखवत होती. तर ती व्हिडिओ काढत होती त्यामुळे एवढी लाजत होती ना. तर आम्ही दोघी मिळून तिच्यासाठी खूप सारे ड्रेस बघत होतो की कुठला छान दिसेल किंवा कुठला काय. तर आम्ही ड्रेस सिलेक्ट करता करता आमची भरपूर काहीतरी मज्जा चालू होती, कारण की ती कॅमेरा बघून खूप लाजत होती ब्लॉग करताना. तर उद्या आहे अक्षय तृतीया, तर त्याच्यासाठी सुद्धा शॉपिंग करून मी निघाले घरी. खूप उशीर झाला होता मला घरी यायला आणि मी खूप थकलेसुद्धा होते. तर आजच्यासाठी एवढंच होतं. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.